प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. शिंदे पाटील फाउंडेशन आयोजित डे नाईट शिंदे पाटील चषक सामन्याचे यंदा 7वे पर्व सुरू असून आता सामन्यांची चुरस वाढली असून काल रात्री झालेल्या क्वार्टर फायनल सामन्यात येवलेकरांना अतिशय चित्तथरारक सामने पाहायला मिळाले. अटीतटीच्या सामन्यात क्रीडा रसिकांना आणि क्रिकेट शौकीनांना स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या मैदानावर सुरेख फटकेबाजी आणि अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. काल रात्री प्रमुख सामने असल्याने महिलांसह चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. जिल्ह्यासह राज्यातून अनेक दिग्गज खेळाडू मैदानावर चमकले. क्वार्टर फायनलच्या शेवटच्या सामन्यात सद्दाम 11 संघाने येवला डॉक्टर प्रॅक्टिशनर असोसिएशन संघावर 1 षटक राखून विजय मिळवला. सद्दाम 11 संघाने नाणेफेक जिंकत प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. येवला डॉक्टर प्रॅक्टिशनर असोसिएशन संघाने 5 षटकात 59 धावांचे आव्हान उभे केले. मात्र सद्दाम 11 संघाने सहज पार करून उपांत्यपूर्व सामन्यात धडक मारली आहे. रायगड चित्ता म्हणून प्रसिद्ध असलेला ओस्मान पटेलला पाहण्यासाठी अनेकांनी गराडा घातला होता. आज सेमी फायनल आणि फायनल सामने होणार असून आज प्रेक्षकांना चांगले सामने पाहण्याची संधी आहे. चाहत्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक गणेश शिंदे, संजय शिंदे, अमोल शिंदे, राजेंद्र बाकळे, दीपक घिगे, सुशांत हजारे, पप्पू माणी, अजय शिंपी, सुनील शिंदे आदींसह संयोजकांनी केले आहे. न्यूज लोकतंत्र 18 साठी अय्यूब शाह, येवला.